कीर्तन तिसरे, पंचपदी अनुक्रम कीर्तनाचा अभंग। सद्गुरु नायके पूर्णकृपा केली, निजवस्तू दाविली माझी मज। माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा। तया उतराई व्हावे कवण्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले। नामा म्हणे निकी सापडली सोय, न विसंबे पाय खेचराचे। या अभंगात निजवस्तू जी मध्ये अविनाश सुख भरले आहे, अशी ती मला माझे सद्गुरू खेचर महाराज यांनी प्राप्त करून दिली, असे नामदेव महाराज सांगतात। व या उपकाराबद्दल कोणत्या प्रकारे उतराई व्हावे हे मला सांगता येत नाही, म्हणजे उतराई होताच येत नाही असे सद्गुरूंचे उपकार असतात हे दाखवितात। पण प्रथम त्यांना अगोदर अविनाश सुखाची अपेक्षा लागली व नंतर सद्गुरू शोधून त्यापासून ते सुख मिळवून मग त्यांचे पूर्ण उपकारार्थ धन्यवाद गायले। तसे आम्हास संसार अगोदर करणे हे आमचे खरे कर्तव्य नसून अविनाश सुख मिळवण्याबद्दल परमार्थ करणे हेच आमचे खरे कर्तव्य आहे, हे कळले पाहिजे। संसार हा काही करायचा नाही व टाकायचाही नाही, तो पूर्व प्रारब्धाने चालत आलेला आहे। म्हणून संसार करण्यासाठी नाशिवंत धन मिळवण्यासाठी किंवा कमवण्यासाठी श्रमतो हे विनाकारण आहे। कारण तुकाराम महाराज म्हणतात, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची मिळे मान, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट। म्हणून धन मिळविणे हे आपले कर्तव्य नाही, हे प्रारब्धाचे काम आहे, हे तुकाराम महाराजांच्या म्हणण्यावरून स्पष्ट ठरले। परमार्थरूपी महाधन जोडणे हे आपले कर्तव्य आहे, हे महाधन तू जोड असे संत कळवळ्याने सांगतात। परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। परमार्थ म्हणजे आपणास अविनाश सुख मिळविणे हे खरे, पण आम्ही जीवाला देहच समजतो व त्याच्या सुखासाठी झटतो। याचे कारण मी जीव का देह, जीवाची व देहाची लक्षणे भिन्न भिन्न आहेत, याचे हे आम्हास ज्ञान नाही। पहा कशी स्थिती आमची झाली आहे। आपली आपण शुद्धी नसावी व आश्चर्याची गोष्ट आहे, मग आम्ही परशुद्धी काय जाणणार। आपशुद्धी नेणे तो परशुद्धी काय जाणे, किंवा काय गातो ते कळेना, राग आळवितो नाना, हाका मारी ज्याच्या नावे त्याचे गावच नाही ठावे। इतकी प्रमाणे देऊन सांगण्याचे कारण, बाबांनो अगोदर आपला आपण शोध करा व नंतर तुम्ही परमार्थ भक्तीस लागा। शोध मीपणाचा पाही, पाहोनिया तेथे राहा। आपण देह नसून जीव आहोत, देह जड